माझ्यासोबत अत्यंत मधाळ आवाजाची आणि अर्थात अनिल बिश्वास ज्याप्रमाणे म्हणायचं की एक जागा आपल्याला पकडावी लागते आणि ती त्या जागेनंतर आपण जिथे वरपर्यंत जाऊन थांबतो तो सूर आपल्या मनात असायला लागतो आणि तो गायकाला दिसायला लागतो. तर त्या जागा नेमकेपणाने टिपणं आणि अर्थात त्या जागांमधल्या बिटवीन द लाईन शोधणं, आयुष्यातला अर्थ आणि गाण्यातला अर्थ यातला एक समन्वय आपल्याला जिच्या आवाजात मिळतो असा गोड मिलाफ असणारी अर्थात तितक्याच मोकळ्या मनाची गायिका शाल्मली खोलगडे आपल्यासोबत आहे. तिच्याकडून जाणून घेऊया की अर्थात वेगळा अर्थ आणि अन्वय अर्थ गाण्यातला नेमका काय आहे. कारण नवीन गाणं घेऊन ती येते आपल्यासमोर आणि अर्थात स्त्री आणि तिचं स्त्रीत्व, तिचा हुंकार ते उद्गार हे तिच्या गाण्यातून ती आपल्याला जाणवून देणार आहे. जाणून घेऊया शाल्मलीकडून तिचं हे नवापत्य आहे तरी कसं. शाल्मली, खूप खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये. थँक्यू सो मच. इतकं तुम्ही अप्रतिम, मला तुमचं बोलणं ऐकत राहावं असं वाटलं. इतकं तुम्ही सुंदर इंट्रोडक्शन दिलं. थँक्यू सो मच मला इथे बोलवण्यासाठी. शाल्मली, मला खरं तर त्या गाण्याबद्दल फार कुतूहल आणि उत्सुकता आहे. कारण ज्या पद्धतीची गाणी तुम्ही गात आलात आणि त्यानंतरही आता ज्या पद्धतीचं गाणं तू तयार केलंयस, संगीत गात्या गळ्यातून निर्मितीच्या प्रक्रियेपर्यंत मला जाणून घ्यायला आवडेल आणि त्यानंतर पुढचं गाणं नेमकं कोणतं आहे ते ऐकायला. ओके, तर हा प्रवास गाणं लिहायचा तिथे सुरू झाला जेव्हा एंजल्स ऑफ रॉक जो मी शो केला आता, त्या शोमध्ये आम्हाला म्हटलेलं की आम्हाला 3 गाणी कंपोज करायची आहेत आणि दॅट शो वॉज अबाउट विमेन एम्पॉवरमेंट. तर आम्ही असे खूप स्त्रियांना भेटलो ज्यांनी खूप काही वेगळं केलं आहे आपल्या आयुष्याबरोबर. म्हणजे हे नाही, आम्ही ह्या शोमध्ये ते नाही दाखवलं की काय काय होतं आहे स्त्रियांबद्दल आणि बरोबर आणि त्यांना किती स्ट्रगल करायला लागतं हे नाही दाखवलं आम्ही शोमध्ये. पण या शोमध्ये दाखवलं की जे अकम्प्लिश्ड विमेन आहेत, विमेन फायर फायटर्स आहेत, हॉकी टीम आहे, विमेन्स टीम, हे सगळं आम्हाला बघायला मिळालं ह्या शोच्या दरम्यान. तर ते बघता बघता आम्ही असेही लोक बघितली जी आम्ही शोवरती दाखवली नाहीत पण बघायला मिळाली ह्या जर्नीमध्ये, ज्यांना खूप काही करायची इच्छा होती पण जे करायला त्यांना मिळाली नाही. एकतर संधी मिळाली नाही किंवा त्यांच्या अवतीभोवती तशा सर्कमस्टान्सेस नव्हती की त्यांना ती संधी नाही मिळाली बेसिकली. आणि हे नुसतं मुलींबरोबर नाही पण मुलांबरोबरही तितकंच खरं आहे की मुलांनाही खूपदा वेगळं काही करायची इच्छा असते पण ते करायची संधी मिळत नाही. संधी एक आणि एक सोसायटीचं जे एक मानणं असतं की मुलांनी हे असं केलं पाहिजे आणि मुलींनी ते तसं केलं पाहिजे आणि हे कधी कधी कोणी आपल्याला सांगत नाही पण एक जनरली लोक ते फॉलो करत आली आहेत म्हणून आपल्याला वाटतं की आपणही हेच करायला, नकळत त्या पायवाटेवर चालत राहू. करेक्ट. पण त्यातनं आपल्याला आनंद मिळत नाही आणि ती गोष्ट आपण मग जास्त वेळ करू शकत नाही. जॉब म्हणतो आपण, जो आपण एक जॉब घेतो तो आपण 1 आणि 2 वर्षात का सोडतो, कारण की त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळत नाही आणि आपण नाईलाजाने तो करतो. तर ह्या गाण्यातनं ज्याचं नाव मी ए ठेवलं आहे आणि हे ए ह्यासाठी ठेवलं आहे की आपण एक घोषणा जेव्हा करतो ना, ए मत कर यार, ए क्या कर रहा है, असं आपण हा वर्ड यूज करतो. तिला उद्देशून आहे की ए मला हे सांगू नका की मी माझ्या आयुष्याबरोबर काय केलं पाहिजे आणि काय नाही. त्याची संधी मला द्या चूज करायला की मी काय करू आणि मला ज्याच्यात आनंद मिळतोय ती गोष्ट मला करू द्या. आणि त्यातल्या मला वेगळ्या छटा दिसतात की ए असं पॉइंट आउट करून सांगणं आणि ए असाही त्यातला एक उद्गार. करेक्ट. नक्कीच नक्कीच, अगदी तुम्ही बरोबर पॉइंट आउट केलं की हा एक मुद्दा आहेच की ए स्टॉप राईट देअर, हे माझं आयुष्य आहे, मी माझ्या जोरावरती जगणार आहे. आणि अर्थात ते जे सुरुवातीतला अल्फाबेट आहे त्यातला तो मुळाक्षर, ज्या आदिशक्तीचा जागर ज्याच्यातून होईल त्याचं मुळाक्षर तुमच्यापासून गिरवलं जाईल संगीतातला, असं मला वाटतं या अल्बम. वाव, थँक्यू सो मच. आय होप की हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोचेल आणि लोक त्याचा दुरुपयोग करणार नाहीत. कारण की ही पण एक रिस्क आहे की तुम्ही लोकांना म्हणताय की मला जे करायचं ते करू द्या. हो करा, तुम्हाला पाहिजे ते करा, पण एक सोसायटीबद्दल सेन्सिटिव्ह राहा आणि दुसऱ्यांना त्याचा इफेक्ट कसा होतोय सोसायटीवरती त्याच्याबद्दलही भान ठेवा आणि मग करा. तुमचं जे तुम्हारा मन जो कह रहा है वो करो, पर दूसरों की कदर करते हुए करो. खरंय, कारण त्या स्वातंत्र्याचा विपर्यास व्हायला नको हे तुमचं म्हणणं निश्चित. आणि या सगळ्यातली महत्वाची मला वाटते ना ती चाहूल आहे. कारण ती संगीतकाराचं म्हणजे सूर दिसणं जे आहे ते आणि ते गात्या गळ्यातून येणं
म्हणजे मला रुद्रनाथ मंगेशकरांचं आठवतं की संगीतकार हा गायक असेल ना तर ते फार उत्तम असतं. तर ते निवडुंगाचं त्यांचं जे इनले आहे त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं की मला सूर दिसतात आणि ते समोरच्याकडून गाताना गाऊन घेणं हे फार तशा अर्थानं डिफिकल्ट वाटतं. म्हणून त्यांच्यावर काय आशाबाई किंवा लताबाई किंवा पद्मजाताई ह्यांनी गाणी गायली आहेत तुमची असं होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला दिसणाऱ्या जागा ह्या ज्या गळ्यातून उमटतील त्यांच्याकडून गाऊन घेणं हे जास्त असतं किंवा कधी कधी मी ते का गातो हे त्यामागचं रिझन आहे असं. तर मला असं वाटतं की आता ते फार सोपं झालंय कारण चालही मी लिहिली आणि ते गायले पण. तुम्ही खूप बरोबर म्हणालात की ज्या अँगर आणि जी ती एक सेंटिमेंट आहे जी मला त्या गाण्यात हवी होती ती मला कळलेली आधी जेव्हा मी ते गाणं कंपोज करत होते. तर इट बिकेम दॅट मच इझियर टू सिंग इट. पण हे गाणं मी लिहिलेलं नाही आहे, हे लिहिलेलं आहे पराग अगरवाल यांनी आणि हिंदीत आहे गाणं. तर म्हणजे सगळ्यांना कळेल अशा भाषेत आहे आणि तसं लिरिकली खूप सोपं आहे समजायला. जेही खूप आय थिंक इम्पॉर्टंट आहे की ते सगळ्यांना कळावं. हे असं एकदम क्लिष्ट भाषेत नाही आहे जे कोणाला कळणार नाही. पण भाषा सोपी आहे आणि एक अग्रेशन आहे आणि एक बोल्डनेस आहे आय वुड से व्हिडिओमध्ये जी मी ज्या फेज ऑफ लाईफमध्ये आहे आत्ता. आय एम इन दॅट रिबेलियस बोल्ड फेज इन माय लाईफ आणि ती कुठेतरी ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये तो ऑन द वर्ज ऑफ वोल्कॅनो असणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. केवळ तो उद्रेकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही तर आपण सर्जनशीलता क्रिएटिव्हिटीच्या वेळेलाही तो उद्रेक कशा अर्थाने आपण सकारात्मक पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू हे बहुधा तुमच्या गाण्यातून पोहोचेल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. निश्चित चाहूल वेगळ्या अर्थानं मराठी मालिकेसाठी गाणं आणि त्या सगळ्या गोष्टी ही एक वेगळ्या अर्थानं शाल्मली गाते असं म्हटल्यावर आम्हालाही फार कुतूहल वाटते ना. अप्रतिम झालंय ते गाणं. थँक्यू सो मच. म्हणजे माझ्यासाठी मालिकेत मराठी आणि कुठलीही मालिका नाही पण मराठी मालिकेत टायटल ट्रॅक गाणं म्हणजे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग होतं. कारण आई बाबा माझे नुसते मराठी सिरियल बघतात घरी आणि मला कुठे ना कुठेतरी त्यांच्याबरोबर बसून बघताना वाटायचं की कधीतरी एक गाणं जरी मिळालं आणि जे आई बाबांना रोज संध्याकाळी ऐकायला मिळालं तर किती मजा वाटते. आई बाबांची काय रिएक्शन होती? अरे आई बाबा त्याची ऍड बघून बघून फायनली एकदम प्रेमियर असल्यासारखं फर्स्ट टाइम जेव्हा सिरियल आता आय थिंक 11 डिसेंबरला काहीतरी सुरू झाली मला वाटतं ती. तर ती बघतात आणि अगदी छान नाव पण येतं माझं खाली. आता मी परवा त्यांच्या घरी गेलेले आईबाबांकडे तेव्हा आम्ही बसून मी पण बघितली सिरियल आणि टायटल ट्रॅकमध्ये माझं नाव येतं खाली. मला इतकं मस्त वाटतं कारण की इव्हन फिल्म्समध्ये म्युझिक डायरेक्टरचं नाव येतं पण एंड क्रेडिट्समध्ये सिंगर्सचं नाव येतं. इथे अगदी टायटल ट्रॅकमध्ये तर व्हेरी नाईस फिलिंग. निश्चित या सगळ्यामध्ये म्हणजे मायके मॅक्लरी सारखा एक वेगळा बँड आणि त्या सगळ्या गोष्टी काय म्हणजे मला हे फार महत्त्वाचं वाटतं रूटेड राहणं आणि तरीही आपण वेगवेगळी क्षितिज आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने धुंडाळत राहणं. कशा अर्थानं हा प्रवास वाटतो आणि म्युझिकला कारण लँग्वेज हा धूनवाला आहे तर त्यामुळे कोणतीही बंधनं नाही आहेत, त्याला सीमा नाही आहेत. करेक्ट. आणि अशा वेळेला तिथे पक्ष्यांसारखं विहार करणं हे काय वाटतं? मला वाटतं मला जिथे काही शिकायला मिळेल काहीतरी नवीन स्वतःबद्दल डिस्कवर करायला मिळेल तिथे मी जास्ती वाहवत जाते. आणि मायके मॅक्लेअरीच्या बार्टेंडरमुळे मी स्वतःचा एक वेगळा आवाज ऐकला. कारण मायकीने मला जेव्हा पहिल्यांदा बोलवलं बार्टेंडरमध्ये ऑडिशन करायला तेव्हा ते मला म्हणाले की हे गाणं आहे तुला गायचं आहे, जुनं गाणं आहे पण एमी वाईनहाऊस जी माझी आयडल आहे इंग्लिश गाण्यांमध्ये जर तिला हे हिंदी गाणं गायचं असतं तर तिने कसं गायलं असतं हे माझं ब्रीफ होतं. तर म्हटलं हां हे काय झालं, हे कसला ब्रीफ आहे हा. पण तो इतका इंटरेस्टिंग ब्रीफ होता की त्याच्यामुळे माझं एक पूर्ण कॅरेक्टर डेव्हलप झालं बार्टेंडरमध्ये. कारण की बार्टेंडर बँडमध्ये आम्ही 3 सिंगर्स असतो लाईव्ह आणि तिघांचे वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. तर माझं एकदम असं नशिली आवाजात गायचं हां असं थोडं माझं कॅरेक्टर असतं आणि ती सगळी गाणी जी मी गाते मी ते त्या कॅरेक्टरमध्ये गाते. तर ह्या ब्रीफमुळे मायकीच्या आय डिस्कवर्ड दॅट व्हॉइस इन माय सेल्फ विच इज वंडरफुल राईट. निश्चित. आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःला शोधणं हे गायकासाठी किती महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक वेळी माईक समोर उभं राहताना मनात नेमकं काय येतं आणि स्वतःला शोधणं ही प्रोसेस तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाची?
आय थिंक आज जर तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल, फॉरगेट अबाउट बिईंग सक्सेसफुल ऑर नॉट सक्सेसफुल, पण फाइंडिंग युअर व्हॉइस, तुमचा आवाज काय आहे आणि तुमचं इंडिव्हिज्युअलिटी तुम्ही काय आणता त्या गाण्यात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही कितीही सोपं गाणं गा किंवा कॉम्प्लिकेटेड गाणं गा, पण जर तुमचा आवाज त्यातनं ऐकू नाही आला किंवा प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही, देन इट्स लाईक एनी अदर सॉन्ग. तर इंडिव्हिज्युअलिटी आणि स्वतःचा आवाज शोधणं इज नंबर 1. आणि काय विचार येतो मनात माईक समोर आल्यावर, तेच मी माझी इंडिव्हिज्युअलिटी ह्याच्यात कशी उतरवू ह्या गाण्यात, हे कंपोजरनी आता त्याचं पिल्लू माझ्या हातात सोपवलं आहे. आता मी ह्याला कसं गुंजारू आणि त्याला कसं मी मोठं करू, हा विचार असतो एव्हरी टाइम. निश्चित. ह्याच्यात सांगीतिक संस्कार हे किती महत्त्वाचे वाटतात आणि त्यावेळेला मॉडर्न एक्सेप्टन्स जो आहे, आपल्याला पुढचं स्वीकारत अगोदरचं संचित पुढे घेऊन जायचं आहे, कशा अर्थानं ही ॲक्च्युली इन दॅट सेन्स मला तितका संस्कार वगैरे माझ्या डोक्यात तितके मला आय एम नॉट बॉदर्ड बाय दॅट. कारण मला माहिती आहे की माझे संस्कार झाले आहेत माझ्यावरती, जे ते माझ्याबरोबर असणारच आहेत. म्हणजे आय डोंट हॅव टू टेक केअर की आता मी खूप वेस्टर्न गायला लागले तर लोकांना कसं वाटेल वगैरे. कारण आय फील लाईक एव्होल्युशन हे व्हायला पाहिजे, आणि मग ते एव्होल्युशन जर वेस्टर्न पद्धतीने त्या दिशेने झालं तर मग ते झालं. देन दॅट इज व्हॉट्स मेंट टू हॅपन, दॅट्स व्हॉट आय केम हिअर टू डू. तर तसा मला प्रेशर वाटत नाही. ऑल आय नो इज की मला जेव्हा एक गाणं मिळतं गायला, ते मला सुंदर बनवायचं आहे बस, आणि माझं 100% मला ते त्या गाण्यात द्यायचं आहे. शाल्मली मैं परेशान असं कधी म्हणतस? मैं परेशान मी केव्हा म्हणते, जेव्हा लोक घाण करतात ना, कचरा इकडे तिकडे फेकतात, तेव्हा मला खूप वैताग येतो. आणि जेव्हा बेसिकली लोकांना जेव्हा कदर नसते ना एक दुसऱ्याची, त्याचा मला खूप वाईट वाटतं, आणि तेव्हा मी सगळ्यात जास्ती परेशान असते. निश्चित. ह्या सगळ्यात आत्ताचं मराठी सिनेमा वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातोय, त्याकडे बघताना नेमकं काय वाटतं? कारण प्रादेशिक सिनेमा मग केवळ असं मराठी असं नाही, तर तमिळ तेलुगूमध्ये तू गायलेलीस, कशा अर्थानं ह्या प्रादेशिक इंडस्ट्रीतला बहर आत्ता जाणवतो? आय थिंक माझ्यासाठी ऑफ ऑल द इंडस्ट्रीज तेलुगू इंडस्ट्री सगळ्यात मला म्हणजे फॉरवर्ड थिंकिंग वाटते. कारण म्युझिकली दे आर व्हेरी ॲडव्हान्स्ड. तमिळ ऑल्सो, तमिळ तेलुगू मल्याळम हे 3 इंडस्ट्रीज म्युझिक वाईज त्यांचा ऑडियन्स खूप ॲक्सेप्टिंग आहे. म्हणजे तुम्ही नुसतं कमर्शियल हिट देण्याच्या मागे ते लागलेले नसतात. देर इज अ लॉट ऑफ न्यू म्युझिक दॅट यू गेट टू लिसन टू. आणि मराठीतही आपल्याला जास्ती एक्सपेरिमेंटल म्युझिक ऐकायला. सैराटचं म्युझिक वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग, म्हणजे जॉ ड्रॉपिंग. बॉलिवूड म्युझिकला ऐकून मग कोणी म्हणेल की यार हे तर म्हणजे 5 वर्षापूर्वीचं म्युझिक असावं इन कम्पॅरिझन. तर इन दॅट सेन्स आय फील लाईक रिजनल सिनेमामध्ये जास्ती म्युझिकली ॲडव्हान्स्ड म्युझिक ऐकायला मिळतंय. आणि मला खूप महत्त्वाचं वाटलं की तू अत्यंत प्रामाणिकपणे आणि रॅशनली या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये वावरताना तू प्रामाणिक मत दिलंस, त्याबद्दल खरंच कौतुक करावंसं वाटतं तुझं. ह्या सगळ्यात आत्ताच्या घडीला तुझ्या मनात असणारं गाणं कोणतं? माझ्या मनात असणारं गाणं आत्ताच्या पिढीला, या घडीला कोणत्या या मोमेंटला असं तुला? माझं आत्ताचं करंट फेवरेट सॉन्ग इज चन्ना मेरेया, ए दिल है मुश्किल मधलं, जे एव्हरग्रीन गाणं आहे. आय थिंक ते तुम्ही 50 वर्षानंतर पण ऐकाल तर म्हणाल की यार दिस सॉन्ग इज स्टील फ्रेश. आणि अशी गाणी खूप ऐकायला मिळत नाहीत. सोलफुल आणि काय त्याचे द होल पॅकेज, नुसतं ते गाणं नाही पण ते शब्द, रणबीर कपूरचा जो परफॉर्मन्स आहे त्या गाण्यात, म्हणजे इट्स जस्ट नुसतं असं करणं ही आपला कलेजा खलास करून जातं. हो. आणि ते फिलिंग तो आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. त्या मधला कोणताही अंतर नसताना तो आपण त्याचं एक्सप्रेशन, ती भावना काळजाला भिडते थेट येऊन. अगदी अगदी. या सगळ्यात तुझ्या आवडीची गायिका जी
मागचीही असू शकेल, आत्ताची असू शकेल, आवडीचं संगीतकार जे तुला असं की वाटतं की खरंच यार खूपच छान, म्हणजे तुला मी यासाठी म्हणतो तुला हवे ते ऑप्शन सांगता येऊ शकतील. मी वेस्टर्नमध्येही तुझं आहे, कंट्री म्युझिकही तू ऐकतेस, सायमल्टेनियसली आतलं पॉप, जॅझ, रॉक आणि अर्थात बॉलिवूड Yes. फिल्म. कशा अर्थानं तू मे टेक युअर ओन टाइम. मी तुला त्यात मे एकच आवडलं पाहिजे वगैरे असं काही नाही. तुला त्याच्याबद्दल आणि त्याची शक्तिस्थान आहे याच्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये मला सुनिधी चौहानचा आवाज तिची गाण्याची पद्धत, ती ज्या प्रकारे तिने आपलं करिअर बिल्ड केलं आहे, ती जशी आहे ॲज अ पर्सन, अशी अफलातून मुलगी आहे ना ती. म्हणजे आणि आय फील आणि मी तिला मुलगी म्हणते कारण ती माझ्याहून खूप सिनियर आहेत त्या, पण शी इज अ यंग गर्ल यु नो ॲट हार्ट. आणि मला ती क्वालिटी त्यांच्यामध्ये इतकी आवडते. व्हायब्रंट असणं जे आहे, हो, आणि ते तिच्या म्युझिकमधनं ते दिसतं, पर्सनॅलिटीमध्ये दिसतं. आणि आय थिंक इट्स सो इम्पॉर्टंट. तुम्ही यु नो ऑन युअर टोज असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शी इज दॅट in our industry. Abroad, my absolute diva and I worship her is Beyonce. Beyonce's music, performance, songwriting, composition, त्यांची जे albums असतात, and the kind of you know new way of making albums. Like त्यांचं जे last album होता, it's called Lemonade, and त्याची 1 hour 5 minutes ची film बनवली on the entire album. It's a film ज्याच्यात गाणी पण आहेत त्या अल्बम मधली आणि मध्ये मध्ये नरेशन पण आहे. सो इट जस्ट अबाउट हाऊ यू कॅन कन्झ्युम म्युझिक. वा 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 वा, मला हा शब्दप्रयोग आवडला. बिकॉज यू आर कन्झ्युमिंग इट. आणि इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की इतक्या हाईटवरती तुमच्या करिअरमध्ये पोचल्यानंतरही यू आर चॅलेंजिंग युअर सेल्फ ओव्हर अँड ओव्हर अगेन. आता मी काय करू पुढे, ह्याच्यानंतर काय करू, हाऊ डू आय प्रूव्ह माय सेल्फ टू माय सेल्फ. कारण तुमचा ऑडियन्स तर आहेच आणि तो वाढत जातोय ॲट दॅट हाईट तुमच्या करिअरमध्ये. जगभरात लोक वेडी झाले आहेत तुमच्या मागे. देन व्हॉट डू यू हॅव? यू हॅव ओनली यू टू प्रूव्ह युअर सेल्फ टू. टागोरांची कविता आहे, ज्याच्याशी स्पर्धा असेल, त्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन असं आहे की ज्याची स्पर्धा स्वतःशीच असेल त्याची स्पर्धा आणखीन कोण कसं करू शकेल. ॲब्सोल्युटली. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुझा जो अल्बम आहे तो ऐकायला, बघायला निश्चित आवडेल. म्हणजे श्रोतृवर्गासाठी एक ती वेगळी पर्वणी असेल आणि प्रेक्षकांसाठी एक वेगळा एक आस्पेक्ट घेऊन येईल, कारण त्यातला एक ठिणगी प्रत्येकाच्या मनात एक वेगळा ज्वालामुखी घेऊन जाईल असं मला वाटतं. आणि त्या सगळ्यासाठी म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आत्ता जसं तू लेमोनेडचा उल्लेख केलास तसं तुझी एक 1.5 ते 2 तासाची फिल्म बघण्यासाठी तुझ्या एखाद्या गाण्याची आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. इतक्या आपलेपणाने तू बोललीस. तुझ्या यशाचा इंद्रधनू असंच खुलत राहू. थँक्यू. आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपलेपणाबद्दल. थँक्यू सो मच. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस.